देवी आल्या. सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट. देवी तुम्ही हाता आलासा आमचं भाग्यच म्हणायचं बघा. देवी तुम्ही गावामध्ये आलायसा समध्या गावकऱ्यासनी लय आनंद झालाय बघा. मलाही सगळ्यांना भेटून आनंद झाला आहे. प्रजेला भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. देवी तुमचा आशीर्वाद आहे बघा आम्हावर. या जेजुरीतल्या परिसरात कोणालाही काहीही समस्या नसावी हाच माझा हेतू आहे. भक्तांसाठी त्यांच्या आराध्यांची भेट होणं ह्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. देवी आता तुमचं बी दर्शन झालं, आता आम्हाला दुसरं काय पाहिजे. देवी आम्ही गडावर येणार होतो तुमचं दर्शन घ्यायला. वय वय समधीकडे तुमचा जागर होणार आहे. तुमचं दर्शन घ्यायची इच्छा होती बघा आम्हाला. प्रजेच्या सुखासाठी आणि हितासाठी मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. तुमच्यासाठी गडाचे द्वार कायम उघडे असेल आणि तुमच्या समस्या दूर केल्या जातील. देवी एक इच्छा होती बघा आमच्या मनात. काही समस्या आहे का? तसं नाही. अहो नाही नाही असं घाबरू नकासा. जे काय मनात असेल ते विचारा देवीस. देवी आम्ही साधी माणसं, समधीकडे तुमचा उत्सव चालू आहे तेव्हा आम्हांनी तुमची वटी भरायची होती. व्हायची. तुमची इच्छा पूर्ण होईल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.